बघा, आम्ही अक्कलकोटवरून निघाल्यानंतर सोलापुरातील एक प्रमुख ओळख असलेले सिद्धेश्वर मंदिराकडे आम्ही आलो। जानेवारी महिन्यात सिद्धेश्वर मंदिरात सोलापूरची यात्रा असते। संक्रांतीच्या दिवशी या यात्रेचा मुख्य दिवस असतो। या कालावधीमध्ये जगभरातील सोलापूरकर आवर्जून सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात। त्याचबरोबर शेजारच्या जिल्ह्यामधील अनेक आपल्यासारखे भाविकही दर्शनात गर्दी करतात। पेशवेकालीन मंदिर सिद्धेश्वर मंदिराच्या सभोवताचा परिसर हा 14व्या शतकात पूर्ण केलावा असा अंदाज आहे। तसंच सध्याचे मंदिर पेशवेकालीन आहे असे मानले जाते। या मंदिरातील कमानी, बसके कुंभ, शिखरावर असणाऱ्या विशिष्ट मूर्ती आणि काही प्रमाणातील कोरीव काम हे सर्व पेशवेकालीन मंदिरामध्ये आढळते। अन्य मंदिराप्रमाणे सिद्धेश्वर मंदिराचे तोंडही पूर्वेकडे आहे। गर्भगृह, अंतराळ आणि मंडप अशी ही रचना आहे। मंदिराच्या मध्यभागी कोणतेही खांब नाहीत। नव्या मंदिराच्या पुढच्या अंगणाचे बांधकाम ही अप्पासाहेब वारद यांनी 19व्या शतकाच्या उत्तरार्धात पूर्ण केले। हा बघा, तलावाशेजारी छान असा किल्ला आहे। आजूबाजूचा तलावाचा परिसर थोडीशी मी ह्याबद्दल माहिती देते। आपण जर गुगलवर किंवा यूट्यूबवरती सर्च केलं तरी आपणास ही माहिती मिळते। हे बघा, 1150च्या आसपास सोलापूर म्हणजेच तेव्हाची सोलागणी गावात दुष्काळ पडला होता। त्यातील चामला देवी यांनी सिद्ध रामेश्वर यांना तलावासाठी जागा देण्याची विनंती केली। तलावामुळे पाणी मिळेल, तसेच हे काम करणाऱ्यांना रोजगार मिळेल असं त्यांचं मत होतं। त्याचबरोबर बहामनी सुलतानाचे राज्य असताना सोलापुरात तलावाच्या शेजारी किल्ला बांधावा, त्यामधील मोटद्वारे किल्ल्याला पाणी देता येईल असे त्यांनी सांगितले। त्यानंतर त्यांनी सोलापूरमध्ये तलावाच्या शेजारीच किल्ला बांधला। सोलापूरकरांना आजही पाण्याची टंचाई जाणवते। सोलापूरकरांची ही अडचण ओळखून सिद्धेश्वर महाराजांनी हा तलाव उभा केला। त्यांचा मानवतावादी दृष्टिकोन यामधून दिसतो। चारही बाजूंना तलाव आणि मध्यभागी मंदिर अशी रचना आहे। सिद्धेश्वर मंदिर हा सोलापूरकरांचा सांस्कृतिक ठेवा आहे। खूप छान असे मंदिर आहे। बघा मंडळी, मी आपणास आपली थोडक्यातच माहिती सांगण्याचा प्रयत्न केला। पूर्ण माहिती आपण जर गुगलवर जाऊन सर्च केली तरी आपल्याला पूर्ण माहिती मिळेल। इथे आम्ही सर्व बाकीची छोटी छोटी जी मंदिरे आहेत त्यांचे दर्शन घेतले। तिथला आजूबाजूचा परिसर, तिथले गार्डन वगैरे पण खूप छान आहे। तिथे छोट्या छोट्या मूर्त्या या सर्वांचं दर्शन घेऊन आम्ही तलावाकडे हे केलं, प्रस्थान केलं। तलाव पण इतका सुंदर आहे की जसं वाटतं की एक प्रकारे बेटच आहे। चारी बाजूने तो तलाव आणि मध्ये ते मंदिर, त्यामुळे एक प्रकारे बेटासारखं स्वरूप असं दिसते। खूप छान मंदिर आहे। नक्की जाण्यास मिळाले तर आपण सिद्ध रामेश्वर मंदिराची भेट जरूर द्या। रामेश्वराचे दर्शन घेतल्याच्या नंतर पुढच्या प्रवासास सुरुवात केली।
बाहेर हे वीट कामगार विटा बनवत होते, त्याचा मी छोटासा असा व्हिडिओ क्लिप केला आणि मग पुढच्या प्रवासास सुरुवात केली. चला तर मग पुढच्या देवदर्शन करूया. ओम नमः शिवाय.